ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करा. एवढं समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे. तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. हे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागे राहू नका. समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत ये म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कोणी काठी बी डोचली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूने महाराष्ट्रातला पांदन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे. नुसतं काठी जरी डोचली तरी इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा. ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या. नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडे जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता? मुघलाचा. तो उभा राहून लढत होता. त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूने माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आता समाजाचा रक्त सांडताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकर मोठे व्हावं म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मी माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं आम्ही तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीने लागायची. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाटर लावायला मुंबईला यायचं, मग त्यांनी त्याची गाडी घेऊन माघारी यायची. मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्या दम्माने गेलं सगळ्यात माग राहिलं तरी मुंबई जायचं, सगळ्यात पुढे असलं तरी मुंबई जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्यांनी ओतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे सगळ्यांनी निघायचं. आपल्याला शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय. मुंबईच्या मराठ्यांबद्दल सगळ्यांना सांगून झालंय. एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी. अस्सल जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी घरी नाही बस. लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी झटतोय, जीव जाळतोय, रक्त जाळतोय. उपाशी तापाशी राहून समाजाचे लेकर मोठं करायसाठी झुंज लावली. तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकरा बाळाचे शापशिवाय अंगावर घेऊ नका. एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल, आमदाराला भिवून घरी झोपताल, सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल, किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाहीत, किंवा एखाद्याने दम दिला असेल तू जाऊ नको, मला नाव सांगा, नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही. काय करून 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 आमदार खासदार तो मंत्री
तुमचं एखादा काम गुप्त ते करणार नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोराचं आयुष्याचं कल्याण होईल. त्याचं काय? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात. त्याचं काय? आपलं कामच काय गुप्त त्याच्यापेक्षा एखादा दवाखाना नाही तर पोलीस स्टेशनला भांडणं झाले बांधायचे तर त्याच्यात भांडणच करू नको बांधायचे काय गुतलं त्याचा पाय पाडायची काय गरज आहे? कोणी का 10 रुपयात हेल्मेट घेऊन देतं का आपल्या संसार चालवायला? म्हणून त्याच्यातून काय गुतलंय? आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचं पोरीचं वाटलं करणार का आता घरात झोपून? त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. आणि असं जातवान मराठी घरी थांबतच नाहीत. मी सांगतो मला 96 आवलात घरी झोपतच नसते. आणि जो झोपण ना जो तरी घरी झोपण मग शंकाच आहे तरी घरी झोपवतो म्हणल्यावर मग शंकाच. जो घरी झोपलाय ना तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातलाच जो घरी झोपण ना तो जीवाला खाणार आहे. ते जीवाला इतकं खाणार त्याला अपमान वाटणार आहे. मायाला सगळे मराठी मुंबईला लढायला गेले मी घरी झोपलो ते मनालाच खाणार आहे. कारण ते गल्लीत एकटंच हिंडणार आहे माणसं दिसणार नाहीत. आणि ते म्हणत सगळे गेले मी इथं काय करू त्याचीच त्याला लाज वाटणार आहे. ते मागून निघणारच. आणि जर नाहीच निघालं तर महाराष्ट्रातल्या 3-4 करोड मायमाऊल्यांना सांगतो सगळ्या ताईंना पण सांगतो जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्राला लढायला गेलाय तू घरात कवर झोपो तू होय ना घराच्या बाहेर जाय तिकडे जरा इथं काम करीत नाही शेतात तिकडं तार फडाना नुसतं खातू कवर आमच्यावर जेवर बसून जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्याला मुंबईला जायचं सांगा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय. पोरं बाळ लिकी बाळी मोठे करायचं शिका. मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आता शेवटी एक सांगतो फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी आणि माझा समाज आडमुठा नाहीये. माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅजेटेड आहेत त्या सगळे 26 तारखेच्या आत अंमलबजावणी करा. तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमुठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत. आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता सत्य पुढे शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार हे पण तुम्ही देणार. मी मुलाहिजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजात जातीत माझा लय जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून माझी पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा अंमलबजावणी करा. गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती. आणखीन वेळ गेलेली नाही. एकदा जर मी इथं सोडली अंतरवाली 27ला 10 वाजता चर्चा फेरच्या बंद. मुंबईत आझाद मैदानला गेल्यावर मग चर्चा सुरू. मधी चर्चा होणार नाही. मी मध्ये थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मराठा समाजाला सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत. बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच का देत पण पटल्या. त्यांना वाटतंय खरंय पण म्हणतात पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत आहे. नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत. आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितल्यामुळे तुमच्याही लक्षात आलं असेल आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय. महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदी आहेत आपलं गॅजेट हे आपल्या हक्काचं सरकारी दस्तावेज. याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली. फडणवीस साहेब शेवटचं सांगतो तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्यात. मराठ्याची लाटच उचलली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार कारण सत्ता मराठ्याने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठ्याचे उपकार फेडायला नको होते. इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं पण तुम्ही उलाटला. त्याचं शल्य त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय. कारण ज्याने बटन दाबलंय त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणारच की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे तुमच्या सरकारचा आहे पण माझे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देण्यात हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुणगाट झालेली. त्यामुळे मराठे सगळेच मुंबईकडे निघालेत. अर्ध्या आमदाराचे मलाच फोन येते त्यांच्या. मग आपल्याला पण असं असतं मग मी कसं सांगून टाकत असतो
ते म्हणजे आमची लय बेजारी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार पण मुंबईत दिसू. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले. दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा, आणि मी शेवटाकडे आलोय. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले. ते म्हणले पोलिस बघून घेते. पोलीस बघून घेते म्हणजे धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्यात? मग पोराठी लाटच उसळल्या. तुम्ही गोडी गुलाबीने काय करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीशी. आणि मी दादागिरी करायला मोजिता नसतो. मी मोजिता बी नसतो. मी मुंबईत येणार आहे आता तर मुंबईत येणार आहे. आता माझा आटत बी नसतो. कोण आडीतोय बघतो जात. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं. अरे पालकत्व आहे राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता. आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही म्हणता पोलीस बघून घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करतंय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा. करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे इथून पुढं. आपल्याला उलट्या दिशेने नेले लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय. आणि करून घेणारा मजा तेवढे आणतोय ना, करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांना सांगतो माझे गरीबाचे लेकर आहेत, नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे. तुमची ट्रॅफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1,00,000 पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्यालाही सांगतो सणावारात गुतू नका. एखादी पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होता. आयुष्याचं लेकराचं वाटलं होईल. सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू. घरात 50,000 1,00,000 जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना. पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण का हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृती पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला काय झाला तर आपण एक सुतक पाळीत नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपला गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र. काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीने उठलंय का आपण इज्जत टाकतो आपला गणपती. बिचारायला एखाद बार समुद्र बघून द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला आम्ही तिथे भेटू तू नाही भेटू तू. 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथे घालीन लोटांगर सगळे आरती सुरू. आणि हे काबरे येतं तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो. आपला 11 दिवसाचा गणपती, 12 दिवसाचा. अरे आमच्यात कुवत आहे 3 महिन्याचे करू. हा 10 दिवसात काय हे किती चाबरेत बघा. यांचा 1.5 दिवसाचा आहे. परातीत घेतात असा निघाला गिरगड चौपाटीवर. आपण म्हणलं कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे तिला लय काम असत. आणि तिला विचारलं का कमून 1.5 दिवसात, ते म्हणजे त्यांना तेले बिजी असतात आमच्या हमेशा. म्हणून याचा 1.5 दिवसाचा. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव आपले परंपरा